नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्ट किचनमध्ये। तर आता मुलांच्या स्कूलही चालू झालेले आहेत। टिफिनला काय द्यायचं म्हणून हा प्रश्न पडतो। तर आज मी बनवते मस्त असा आलू पालक पराठा। बनवायला सोपा, खायला टेस्टी आणि मुले आवडीनेही खातील। पालकची भाजी खायला खूप कंटाळा करतात, म्हणून अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा टिफिनसाठी खास रेसिपी। तर पहिल्यांदा इथे आपण पालकची पाने घेतलेली आहेत। आपल्याला पानेच फक्त घ्यायची आहे, देठे जास्त घेऊ नका। एकदम मस्त अशी कोवळी पाने घेतलेली आहे, स्वच्छ धुवून पाणी नितळून। आता आपण पहिल्यांदा वाटण हिरवं बनवूया। तर भरपूर अशी हिरवी मिरची, लसूण, अद्रक घालायचं आहे, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि जिरे घालायचे आहेत आणि ओवाही घालायचा आहे। आता हे वाटण करून घेऊया। तर इथे आपलं हिरवं वाटण तयार आहे। आता हे पालक आपण आता बारीक एकदम जेवढा होईल तेवढा आपल्याला बारीक करायचा आहे, कट करायचा। तुम्ही याची पेस्टही बनवू शकता, पण मी इथे कट करून घालत आहे। पेस्ट बनवण्यापेक्षा असा कट करून तुम्ही पालक जर घातला पराठ्यामध्ये तर खूप स्वादिष्ट आणि चविष्ट पराठा बनतो। आता पराठ्याचे आपण पीठ मळून घेणार आहोत। पालक घातलेला आहे आणि इथे मी उकडून घेतलेले 2 बटाटे घेतलेले आहेत। आता हा बटाटा आपण किसून घालणार आहोत। बटाटा पूर्णपणे मी किसून घेतलेला आहे। आता यावरती मसाले ॲड करूया। धना जिरा पावडर घालायची आहे, थोडीशी हळद आणि आमचूर पावडर थोडीशी, लाल मिरची पावडर थोडीशी घालायची आहे आणि नंतर इथे आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि जे आपण हिरवं वाटण बनवलेलं होतं ते सर्व इथे घालायचं आहे। आणि आता इथे आपण घालूया तीळ। तर पांढरे तीळ इथे घालायचे आहेत, भरपूर घाला, खूप छान स्वादिष्ट पराठा लागतो। आणि नंतर इथे आपण घालणार आहोत गव्हाचं पीठ 1 कप आणि अर्धा कप इथे बेसन घालायचं आहे आणि कोथिंबीर। आता हे सर्व पीठ आता आपण मिक्स करून घेऊया। तर इथे पाण्याचा जर हात लागला तर पाणी थोडंसं घालायचं आहे, जास्त घालू नका। अगदी थोडासा पाण्याचा हबका मारायचा आहे, कारण की आपण शिजवून घेतलेला बटाटा होता, त्यामुळे इथे आपल्याला पाण्याची आवश्यकता जास्त लागलेली नाही। पीठ मळून झालेलं आहे, तेलाचा हात लावून एकसारखं पीठ करून घेऊया आणि 10 ते 15 मिनिटे आपल्याला हे पीठ भिजत ठेवायचं आहे। आता 15 मिनिटे झालेली आहे। आता आपण पराठे बनवायला घेऊया। तर जेवढी पराठ्याची साईज तुम्हाला बनवायची आहे तेवढा तुम्ही इथे गोळा करून घेऊ शकता। इथे गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घेतलेलं आहे। आता आपण हा गोळा लाटून घेऊया। तर जास्त एकदम पातळ पण पराठा लाटायचा नाही, मीडियम आपल्याला पराठा लाटायचा आहे। तर गोल हा पराठा येत नसतो परफेक्ट, म्हणून इथे आपण एक टोपण किंवा झाकण डब्याचं घेऊ शकता आणि त्याने असा गोल आपल्याला पराठा बनवून घ्यायचा आहे। दिसायला पण खूप छान दिसेल आणि खायला पण टेस्टी। तर अशा पद्धतीने बाजूच्या ज्या कडा राहिलेल्या आहेत त्या कट करून काढायच्या आहेत। तर मस्त असा आपला पराठा तयार झालेला आहे। इथे सर्व पराठे मी अशा पद्धतीने बनवून घेतलेले आहेत। एकदम पराठे बनवून घ्या असे आणि नंतर एकदम भाजून घेऊ शकता, म्हणजे गॅसची पण बचत होईल आणि लाटताना पण आपल्याला सोपे जातील आणि भाजताना पण सोपे जाईल। तर इथे आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि बटर लावलेला आहे। बटर, तूप किंवा तेल काहीही लावू शकता तुम्ही। तर बटर मेल्ट झाले की इथे आपण पराठा घातलेला आहे तव्यावरती। आता आपण हा पराठा दोन्ही बाजूनी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। भरपूर तूप लावायचं आहे किंवा बटर लावायचं आहे। मी इथे बटर आणि तुपाचाही वापर करत आहे, खूप छान स्वादिष्ट पराठा लागतो। आता दोन्ही बाजूनी आपल्याला असा फिरवत फिरवत प्रेस करत आपल्याला हा पराठा भाजायचा आहे। जेवढा छान पराठा खरपूस भाजेल तेवढा टेस्टी लागतो। असा एकदम ओलसर म्हणजे असा एकदम गिचका असा भाजायचा नाही, असा खरपूस भाजला पाहिजे जेणेकरून तो खायला टेस्टी लागेल। तर फिरवत फिरवत असा दाबत दाबत म्हणजे प्रेस करत करत असा हा पराठा भाजायचा आहे। आणि तुम्ही बघू शकता यावरती हिरवा पालक पण किती मस्त दिसत आहे। तर सर्व पराठे अशा पद्धतीने आपण इथे बनवून घेऊया। एकदम जर पराठे लाटून घेतले तर असे एकदम भाजून घ्यायला सोपे जातात। तर इथे सर्व पराठे आपण आता इथे बनवून घेतलेले आहेत। मस्त असे खरपूस हिरवेगार पराठे तयार झाले, ते अगदी लुसलुशीत। तर पराठे आपले बनवून तयार झालेले आहे। आता आपण डिश सर्व करून घेणार आहोत। तर मुलांच्या टिफिनसाठी ही परफेक्ट रेसिपी आहे। मुले जर पालकची भाजी खात नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही पराठे झटपट बनवून देऊ शकता। तर डिशवरती मी आता हे पराठे सर्व ठेवलेले आहेत आणि त्यासोबत इथे मी घट्ट असं दही घेतलेलं आहे आणि त्यासोबत इथे मी लसणाची चटणी बनवलेली आहे, राजस्थानी लसणाची चटणी। तर अशा पद्धतीने इथे आपण दही, राजस्थानी लसूणची चटणी यासोबत तुम्ही हे पराठे खाऊ शकता किंवा शेंगदाण्याची चटणी असो किंवा तिळाची चटणी सुकी असो त्यासोबत हे पराठे खाऊ शकता किंवा असे कोरडेही खाल्ले तरीही पण छान लागतात। आता मुलांच्या स्कूल पण चालू झालेले आहे, त्यामुळे मुलांना टिफिनला काय द्यायचा हा प्रश्न पडतो। तर अशा पद्धतीने तुम्ही असा पराठा बनवा, मुले आवडीने खातील
आणि बनवायला खूप सोपा आहे आणि हेल्दी पण आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? झटपट बनणारा आलू पालक पराठा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की